आजचा दिवस हा सौभाग्यवतींसाठी फार महत्त्वाचा दिवस आहे। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, निसर्गाच्या दृष्टिकोनातून सूर्याचं आजपासून उत्तरायण चालू होतंय, दिवस हळूहळू थोडा मोठा होतोय आणि अंधारावरती प्रकाश विजय मिळवतोय आणि ती जी ऊर्जा आहे सूर्याची ती आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येते। आणि दुसरं महत्त्व म्हणजे सौभाग्यवतींसाठी खूपच महत्त्वाचा दिवस आहे। तिथं आपण पाहते खूप गर्दी आहे की सौभाग्यवती वौसा घेऊन वगैरे येतात ते वौसासाठी आणि म्हणतात बोलताना की सीतेचा वसा, रामाचा वसा, जन्मोजन्मी वसा। मग तो कोणता वसा? तर सीता आणि राम हे जे जसे श्रेष्ठ पती पत्नी होते तसं आपलं जीवन व्हावं हा याच्या पाठीमागचा खऱ्या अर्थाने उद्देश आहे की त्यांचे जे गुण आहेत त्यांच्या आयुष्यातले तर ते सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आले पाहिजेत आणि त्याच्यामुळे आपला संसारसुद्धा तसाच त्यांच्यासारखा प्रेमाचा आणि सुखी होईल। धन्यवाद। आणि ह्या वौस्यात गाजर, परत बोर, ऊस, हरभरा, वाटाणा आणि जो भाजी आपण काल मिक्स भाजी केले त्याच्यातलं मिक्स करतात आणि ते सगळं भरतात त्याच्यात आणि घरी देवाला तुळशीला वौसून मग नंतर येऊन देवीच्या मंदिरात वौसतात आणि इथे येऊन हळदी कुंकाचा किती भेटतील तेवढ्या लोकांना हळदी कुंकू द्यायचा आणि मग त्याची पूजा करायची देवीची। प्रत्येकांना वौसायचा, वौसून तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हा प्रताप हा बोलत राहायचा। मकर संक्रांतीचा हा सण सौभाग्याचा आहे। आज प्रत्येक सुवासिनी हा सण वौसतात हा साजरा करतात। हा साजरा करताना सीतेचा वसा, रामाचा वसा, जन्मजन्मी वसा असं म्हणत सगळ्या स्त्रिया पूजा करतात आणि आपल्या सौभाग्यासाठी श्रेष्ठ असतो, आपल्या सौभाग्यासाठी वरदान मागतात। एकूणाला वळतात हे करतात, देवीच्या पाया पडून झाल्या मग वळसणे असते, व्यवस्थित असते, चांगलं असतं सौभाग्य।